जन्म-मृत्यू ही विधात्याची लीला आहे. विज्ञान तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी जन्म-मृत्यू कोणीही थांबवू शकत नाही. अशीच एक घटना कर्जतमध्ये घडली आहे. धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेनं गोंडस बाळाला जन्म दिला. दिनांक 7 जून रोजी सकाळी कर्जत रेल्वे स्थानकात पोहोचणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या गर्भवती महिला फातिमा खातून वय वर्ष 31 यांची डिलिव्हरी धावत्या ट्रेनमध्येच झाली. दिनांक 6 जून रोजी हातकणंगले रेल्वे स्टेशन येथून फातिमा खातून, त्यांचा पती आणि 3 मुले महालक्ष्मी एक्सप्रेसमधून मुंबईकडे परतीचा प्रवास करत होते. गाडीने लोणावळा रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर फातिमा यांच्या पोटात दुखू लागलं. त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्याच दरम्यान त्यांची धावत्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये डिलिव्हरी झाली आणि त्यांना मुलगा झाला. ही घटना त्यांच्या पतीने रेल्वे कंट्रोल रूमला कळवून मदत हवी असल्याचं सांगितलं. ट्रेन कर्जत रेल्वे स्थानकात आल्यानंतर कर्जत रेल्वे GRP यांनी गाडी स्थानकात येण्याअगोदरच उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका शिवानी साळुंखे यांना बोलावले होते. महालक्ष्मी एक्सप्रेस ही स्थानकात पोहोचताच परिचारिका शिवानी साळुंखे यांनी बाळ व बाळंतीण महिलेस तपासून प्राथमिक उपचार करून उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे दाखल करण्यास सांगितलं. त्यानंतर कर्जत GRP यांच्या सहकार्यानं फातिमा यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे डॉक्टर जयश्री म्हात्रे यांनी बाळंतीण महिलेस तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी ॲडमिट करून घेतलं. कर्जत रेल्वे प्रशासनाने आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेल्या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत असून कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशननेही सर्वांचे आभार मानलेत. वादळवारा लाईव्हसाठी नरेश जाधव, कर्जत. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.